नमस्कार मित्रांनो, बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या मोसंबीची बागेमध्ये सध्या आपली आंब्याची मेहनत चालू आहे. आंब्याबार मोसंबीचा त्याची मेहनत चालू आहे. आता तुम्ही जर बघितलं आहे तर आपण याच्यामध्ये रोटाव्हेटर आणलेलं आहे आणि ह्या साईडनं बी आणलं आहे, ह्या साईडनं बी 1 तास आणलेलं आहे आणि ह्या साईडनं आपले डबल मोडन आलेलं आहे. तर आपण छोटं छोटं म्हणजे लई जादा खोल नाही घेतला, वरच्यावर रोटाव्हेटर आणला की बाबा फक्त खत मातीमध्ये मिक्स व्हावा ह्यासाठी आपण याची मेहनत घेतलेली मित्रांनो. आणि हे जे मित्रांनो आता आपण समजा ह्या साईडनं आपल्या 2 ड्रीपच्या नाळ्या आहे, इकून एक आहे आणि त्या साईडनं एक आहे, म्हणजे दोन्हीकून बी 2 साईडनं ड्रीपच्या नाळ्या आहे. आता आपण काय करणार की बुवा याला खत देताना की अशी एक थोडी चर पाडणार, थोडा म्हणजे लयतले 2 इंच असा घ्यायचा की खाली मुळ्याने तुटल्या पाहिजे, त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची. त्यासाठी आपल्याला 2 इंच असा रेग पाडायची, म्हणजे जशी खत बुजलं पाहिजे व माती आड झालं पाहिजे अशा हिशोबानं त्याला थोडी चर पाडायचा दोन्ही साईडनं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत आहे की नाही, आधी शेणखत टाकलं तरी चालतं आहे आणि नंतर आपल्याला रासायनिक खत पण त्याच्यातच टाकायचं आणि ते टाकल्यानंतर त्याला मातीनं पद्धतशीर बुजून घ्यायचं मित्रांनो. आणि नंतर करायचं काय की बुवा समजा आता ही नाली खताची, आपण समजा इथं नाली पाडली खताची, तर त्याच्यावर डायरेक्ट ज्यावेळेस आपण खत पूर्ण मातीनं झाकून टाकतो तर त्यावेळेस ड्रीप त्याच्यावर नाही पसरता, त्याच्या थोडं साईडला ठेवायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस ड्रीपचं ते थेंब 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 पाणी जे येतं आहे तर ते खूप खाली जातं आहे, म्हणजे मोसंबीच्या मुळे एवढ्या काही खोल राहत नाही. तर त्या कशा राहत्या की वरती राहतात, जादा खोल नाही राहत. त्याच्यामुळं तुम्ही ड्रीपचं जर त्याच्यावर टाकलं आहे, समजा त्या खतावर जर ड्रीप पसरलं आहे तर त्यानं काय होतं आहे की बुवा ते खताचं जे आहे ते सगळा अंश खाली जातो जमिनीत, म्हणजे त्या मुळ्याला जे मिळालं पाहिजे झाडाला ते मिळत नाही. त्यासाठी ड्रीपचंही म्हणजे जे ड्रीप असेल ते आपण जिथं खत नाली करून टाकलेलं राहतं त्याच्या एकदम चिटकून ठेवायचं, म्हणजे फक्त त्याच्यावर टाकायचं नाही. म्हणजे त्यांना काय होऊन जातं की खत चांगल्या पद्धतीनं ते झाडाला पण मिळतं आहे मित्रांनो. आता आपली ही जी मशागत चालू आहे मित्रांनो, हे तुम्हाला दाखवले खुरपणी झाली, आपली काही काडी काढायची राहिलेली, काडी काढायचं काम बी चालू आहे. काही पाहिल्यानं बी आपण काडी काढलेली, अर्ध्या झाडाचे अर्धे राहिले. पण आता याच्यामध्ये ना मित्रांनो की आपल्याला आता बोर्ड पेस्ट लावायचं आहे. आता बोर्ड पेस्ट आपण 1-2 दिवसामध्ये लावून घेणार आहे मोसंबीला. आणि आपल्याला एक परत फवारणी बी घ्यायची, कारण म्हणा तसं अजून काही पानगळ झाडाची झालेली नाही आहे की नाही. ज्यावेळेस आपली 40-50%, 30-40% पानगळ होती त्यावेळेस आपण पाणी सोडित असतो, म्हणजे ताणं राहिले असं समजतो आहे की नाही. आता हे पहिले आपले बाग गेल्यानंतरचे फळं आहे मित्रांनो, हे खराब खाली पडलेले, हे बी नंतर आपल्याला उचलून घ्यायचे. कारण हे कसं आहे की पुढच्या वेळेस बुरशीचा अटॅक होऊ नये त्यासाठी याची बी काळजी आपल्याला घ्यायची. पण आता खुरपणी चालू आहे, खुरपणी झाल्यावर याला आपण उचलून फेकून देणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपलं सगळं मोसंबीची सध्या मशागत चालू आहे की नाही. आंब्या बारासाठी आपल्याला फोडायचं आहे, तर त्यासाठी आपली जी मशागत चालू आहे, तर तुम्ही बी कशी मशागत केली ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की आपलं जे बळीराजा ब्लॉग चॅनल, तर आपण त्याच्यावर फक्त शेतीचे आधारित मोसंबी, ऊस, काय शेतीमध्ये जे पीक असेल त्याच्या आधारावर आपण व्हिडिओ टाकत असतो. दिवसभरामध्ये काय काय उद्योग करतो त्याचे पण आपण व्हिडिओ टाकतो आहे. बा मोसंबीला कोणचं खत दिलं आहे, कोणचे औषध दिले, हे पण आपण त्या व्हिडिओ टाकत असतो हे बळीराजा ब्लॉगमध्ये. तर त्यासाठी मित्रांनो हे बघण्यासाठी की बुवा त्याला त्या चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. चला.